तालुक्याला अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे। पेणमध्ये भरपूर पाणी आहे, पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत। नमस्कार, मी सुनील यशवंत वाघमारे या वाडीतील एक ग्रामस्थ आहे। माझ्या बाजूला संतोष हिलम आणि सतीश पवार आहे। आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झरा आहे तो या ठिकाणी मोठा करण्यासाठी आलो होतो। या झऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला, लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे, त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो। कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो, परंतु हा झरा लवकरच आम्हाला या झऱ्याचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत। नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडव्याच्या दिवशी पेण तालुक्यातील उंबरमाळ आदिवासी वाडीमध्ये जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, तिथे त्या आदिवासी वाडीने ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या वाडीच्या शेजारी एक खड्डा आहे, त्या खड्ड्याला पाणी असतो, म्हणून मग आज पाडवा आम्ही एक वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत। आम्ही इथे सर्व ग्रामस्थ आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मिळून श्रमदानातून हा खड्डा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून इथे पाणी साठा होईल आणि चांगला झरा लागलेला आहे आणि पाणी साठा पण दिसत आहे। समोर तुम्हाला दिसत असेल सोर्समुळे कदाचित यांना 3 महिने पाणी पुरू शकतोय, एवढा पाणी साठा सध्या जमा होईल अशी आशा आहे। आणि ज्या समाधानातून जो पाणी जो आहे तो भविष्यामध्ये म्हणजे आज त्यांनी जो समाधान केलं तर भविष्यामध्ये पण त्यांना हा पाणी टंचाई त्यांची दूर होईल।